श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. समर्थांनी आपल्या अनुग्रहाची कथा मात्र वेणाबाईंना सांगितली. बोलता बोलता समर्थ बोलून गेले, आमुचे नसीब मोठे थोर, साक्षात रामरायाकडून अनुग्रह होणे होता ना. तीर्थरूप तो परंधामी गेलेले, घरच्या लोकांनी आम्हास जणू पिशाच्च ठरवलेले. थोरले बंधोस आग्रह केला, पण श्रेष्ठी आम्हासी अनुग्रह देईनात. मग रुसोन 3 दिवस मारुतीरायाचे मंदिरी जे बैसलो ते तिथेच. ऐसा वैतागलो होतो मनी की तहान भूक सुद्धा समोर उभी ठाकेना. मग रात्रसमयी रामराय प्रगटले, आमुचे करणी मंत्र दिधला. रामराय हेच आमुचे जीवन. लोक वेडे आम्हासी समर्थ म्हणताती. आम्ही तो रामाचे दास, रामदास. रघुनाथ भजने आम्हासी थोडे बहुत ज्ञान चाहले. आमुचे जे थोडे बहुत महत्त्व आहे ते केवळ रघुनाथ भजने वाढले. म्हणून उपासकास कानोकपाळी ओरडून आमुची हीच सूचना असते की उपासना करा, उपासना करा. जो उपासना करेल त्याचे कल्याण करतील माझे रामराय. रामराय, माझे रामराय. असे म्हणत समर्थ उठले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू छाटीने त्यांनी पुसले. रामरायाजवळ जाऊन त्यांनी प्रार्थना केली. कल्याण करी रामराया जनहित विवरी. तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. अपराधी जन चुकतची गेले, तुझा तूची सावरी. कठीण त्यावरी कठीण झाले, आता न दिसे ओरी. कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी. कल्याण एकपाठी होता. वेणाची पण स्मरणशक्ती चांगली होती. समर्थ रामरायापुढे अशी पद म्हणत, कधी गायनसेवा करीत. नंतर कल्याण वेणा यांनी ही पद उतरवून काढावीत. मग इतर शिष्यांनी ती सारी पद आपापल्या कागदावर उतरवून काढावीत. ती म्हणावीत. अशा प्रकारे चाफळ मठ हा अध्ययन केंद्र झाला होता. समर्थ हे या सर्व अध्यापनाचा केंद्रबिंदू होते. समर्थांच्या साऱ्या सुखद स्मृती वेणाने टिपून ठेवाव्यात. कधी काव्यरूपाने तर कधी गद्यरूपाने. त्यांचे चिंतन करावे. सर्व घटनांचा आराखडा आखावा. वास्तवाचा शोध घ्यावा. समर्थ कोण आहेत, कसे आहेत. एवढे ज्ञानी असून रामाचे नाव निघताच त्यांचा कंठ दाटून यावा तो का? ज्ञानी भक्त किंवा स्थितप्रज्ञ पुरुषाचे गीतेतील वर्णन समर्थांचेच का, की कृष्णाचे? कृष्णच समर्थरूपाने अवतीर्ण झाले नसतील ना? अन मग ही अक्का, ती अंबिका, सतीबाई, मी, आम्ही साऱ्या गोपी त्यावेळेची भक्तिसाधना पूर्ण करण्यासाठी येथे जमलो नाही ना? असे अनेक प्रश्न वेणाच्या मनाला पडत असे. असो. घोड्यांच्या टापांच्या आवाजांनी चाफळ मठाची शांतता क्षणभर भंगली. एक उमदा तरुण रामदासी घोड्यावरून उतरला. गणेशाच्या मूर्तीशेजारी घंगाळभर पाणी होते. तांब्याने ते पाणी पिऊन हातपाय धुवून त्याने मंदिरात रामरायाचे दर्शन घेतले. साष्टांग दंडवत घालण्यासाठी आडवा झालेला तो महंत बऱ्याच वेळाने उठला. त्याचे डोळे पाणावले होते. गळ्यातील झोळीतून त्याने गुंडाळी केलेले एक पत्र घेतले अन मंदिराचे खांब स्वच्छ पुसणाऱ्या वेणाबाईंच्या हाती दिले. त्या महंतास वेणाने अनेकदा पाहिले होते, पण तो कोण आहे हे जाणून घेण्याची तिला कधीही आवश्यकता भासली नाही. कारण वेणा तशी एकाकी होती, एकांतप्रिय होती. लोकसंग्रहाचे तिला तसे वावडे नसले तरी वेड खासच नव्हते. पत्र देणारा रामदासी अनोळखी नाही याची तिने मौनानेच दखल घेतली. त्या पत्राची सुरगाठ तिने सोडली. ते हस्ताक्षर कल्याणस्वामींचे होते. तिने पत्राच्या तळास पाहिले तो तेथे रघुनाथ चरणरज रामदास अशी स्वाक्षरी होती. समर्थांनी तिला लिहिलेले हे पहिलेच पत्र होते. साधक हो, समर्थांनी परमपूज्य वेणास्वामींना लिहिलेल्या पत्रात काय होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत.
श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.